विद्या प्रबोधिनी वाणिज्य शिक्षण संगणक आणि व्यवस्थापन महाविद्यालय परवरी गोवा सादर करीत आहे हेल्पलेस. कोण आहेस तू? कोण आहेस? काय झालं? मॅडम मॅडम अगं काय झालं? नीट सांग. मॅडम मॅडम प्लीज मॅडम प्लीज. हा मी पाणी देते. सावकाश. शांत. काय झालं? नीट सांग. रडू नकोस. काय झालं नीट सांग. मी रस्त्याने येत होते तर ती मुलं माझं पाठलाग करीत माझ्या मागे मागे आली. कोण मुलं? आमच्याच कॉलेजचे. नालायक साली. मी सायकलवरून येत होते तर गाड्या आडव्या घातल्या. मी सायकल रस्त्यातच टाकून पळत सुटली. मग आता सायकल करतील वाटोळ. माझा राग काढतील तिच्या. पण काय झालं? काय ती मुलं तुझ्या मागं का लागली? मुलांना मागे लागायला काही लागतं का मॅडम? त्यांचा पुरुषी अहंकार दुखवला की बस. म्हणजे जाऊ दे मॅडम. फार बोरिंग स्टोरी आहे. इतरांप्रमाणे तुम्हीही बोलता. असो. पण तुम्ही मला घरात घेतलं त्याबद्दल खरंच त्या. नाहीतर काहीही केलं असतं त्याने माझं. काहीही म्हणजे काहीही. त्याचा आपण विचार सुद्धा करू शकणार. छे, कॉलेजमधली मुलं काय करणार आहे? लहान तर पोरं असतात. जरा खोडसळ असतात एवढंच. जरा. हे बघ तू बस. मी गॅलरीतून बघते ती पोरं गेली. मॅडम 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 नका जाऊ प्लीज. मुलं इथेच उभी असते. मॅडम नका जाऊ प्लीज. अगं घाबरतेस काय? घरात आहेस ना. ती मुलं गेली का ती कळेल. किमान कशी दिसतात ते तरी दिसेल. ये अगं ये ग. तू काय करता? मी त्याने पाहिलं मला. त्यातल्या एकाने पाहिलं मला. अगं नाही ते नाही जाणार आता. त्याने पाहिलं मला. नाही त्याने पाहिलं नाही. हो पाहिलं. त्यांना कळलं मी कुठे आहे. ते नाही जाणार आता. इथेच थांबतील आपल्याला लक्ष. वी आर ट्रॅप मॅडम. वी आर ट्रॅप नाव. अगं पण मी बोलते त्या पोरांशी. अगदी वेळ आली तर मी सोडीन रिक्षानी घरी तुला. मॅडम ऐका.
ऐका ऐका ते बॉल यायला लागले. शेवटचं चिन्ह चढतायत ते मॅडम. थांब मी दार उघडते. मी बोलते मॅडम. थांबा गप्प उभे राहा. बोलू नका. ऐका, आली ती मुलं. 1 2 3 म्हणजे बाकीचे खालीच थांबले. आपल्या दारापाशी घुटमळत आहेत. वी आर ट्रॅप. अगं पण मला बोलू दे त्यांच्याशी. मी ओरडेन त्यांना. मी असताना तरी ते काही करणार नाहीत ना. थांब मी दार उघडते. बाहेर कोणीही नाही. उगाच गावाटासारखी घाबरतेस. घाबरट कुठली? हो मी घाबरट आहे. कारण रस्त्याने जाताना त्याच्यापैकी कोणीतरी माझा हात पकडतो. त्यावेळी कोण नीटपणा करत नाही म्हणून मी घाबरट. लायब्ररीत एकाकी असताना 4 जण एकदम समोरून येतात म्हणून मी घाबरट. रात्री क्लासहून घरी जात असताना अंधारात 4 जण मी पाहिले म्हणून मी घाबरट. रस्त्याने जात असताना कॉलेजला जात असताना त्यांच्यापैकी काही जण डोळा मारत, फ्लाइंग किस फेकत म्हणून मी घाबरट आहे. आणि हे सगळं माझ्या बापाला, मास्तरला, सगळ्यांना माहित असून रोज होतं म्हणून मी घाबरट आहे. शांत हो. गुड. कुठल्या इयरला आहेस? F1 B.Com. कॉलेज? गव्हर्नमेंट. अरे वा. आणि राहतेस कुठं? इथेच दत्तवाडीला म्हणजे युनिव्हर्सिटी एरियामध्ये? हो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये. एकटी मुलगी, भर दुपारची. कशाला फिरतेस एवढ्या वेळ बाहेर? कॉलेज तर 12ला सुटतं ना. अगं आता 3 वाजलेत. काय करतेस काय इतक्या वेळ बाहेर? म्हणजे सगळा दोष माझा? मुलींनी इतर ऍक्टिव्हिटी करायच्या नाहीत का? घरीच बसायचं? अगं वेडी आहेस का? मी असं काय म्हटलं का तुला? असो, इथे कशी काय आली होतीस? मैत्रिणीकडे आले होते, पण ही नाही आली. अगं हो, पण नाव नाही सांगितलं तुझं. माधवी गोरे. बाबा काय करतात? त्यांचं वर्कशॉप आहे. त्यांना सांगितलं का? हं? त्यानं सांगितलंस का? हो. मग काय? अगं निग्लेक्ट करत जा, असं होतच. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही काय म्हटलं असतं? मी म्हणजे सांगा ना.
तुम्हाला मी सांगितलं असतं अगदी रात्रीच्या शांत वेळी तुमचा मूड ठीक असताना. तसं तसं म्हणजे 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 काय? समजा समजा त्या दिवशी रात्री ती मुलं माझा पाठलाग करीत माझ्या माझ्या मागे मागे आली आणि मी घाबरत तुम्हाला सांगितलं की की बाबा बाबा फक्त निग्लेक्ट करू नका हो. मला क्लासमधून कोणीतरी आणायला या हो. आणि आणि या सगळ्यावर तुम्ही निग्लेक्ट करून सोल्युशन काढलं की ठीक आहे तिचा रात्रीचा क्लास बंद करायचा. छे छे, असं कसं होईल? क्लास नाही हा बंद करायचा. ते तुम्ही म्हणून काही उपयोग नाही मॅडम. आई पण असंच म्हणाले. पण पण माझा क्लास बंद झाला. माझा क्लास बंद झाला. क्लास बंद झाला? हो माझा क्लास बंद झाला. डन. मॅडम मॅडम काही वर्षांनी अशा पोरी तयार व्हायला हव्या की ज्याला यांना अडवावर असतं यांचे क्लास बंद करावे. नालायक साले. असं बहुतेक कधी होणार नाही. नाही होणार असं बहुतेक कधी. का? कारण आपल्या आया आपले बंद क्लास सुरू करू शकत नाही. निदान तोपर्यंत तरी. तुम्ही करू शकाल? तुम्ही तुमच्या मुलीचा बंद पडलेला क्लास सुरू करू शकाल? नाही सांगता येत. का? असं का? तुमच्या मुलांना तेवढाच हक्क असतो ना? हक्क माझा. मी मात्र कोणाची तरी हक्काची आहे. तुला माहित नाही माधवी, एखादा कबूतर ढाबळीत नव्याला आला ना की त्याचं पंख छाटतात. मग त्याला उठता येत नाही. घरी बसायची सवय लागते. मग त्याचं उठणं बसणं दुसऱ्यांचा हक्क होतं. असंच काहीचं माझं झालं. असंच काहीच म्हणजे? मी MA इन इकॉनॉमिक्स गोल्ड मेडलिस्ट. लग्नाआधी प्राध्यापिका होते आणि आता दुपारची तांदूळ निवडते, सकाळी भाजी करते आणि संध्याकाळी सगळ्यांची वाट पाहते आणि रात्री. पण का? लग्नानंतर नोकरी का सोडली? मला माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त पगार आहे. पहिले काही दिवस बरा होते, नंतर त्याचा इगो हट होऊ लागला. पशुसारखे होतात ते. मारायचा, बेदम मारायचा. माझा लहान मुलगा हे सगळं बघायचा आणि हे सगळं बघून त्याच्यावर इतका परिणाम झाला की ते आले की तो गाल धरून रडायचा. हे रोजचं नाटक बंद व्हावं म्हणून मी नोकरी सोडली. शेवटचा हक्क सोडला. मॅडम अशा वेळी आपल्या मदतीला का कोणी येत नाही? आपण एकटे का असतो आणि आणखी एकटे का पाडल्या जातो? काय करणार? जिने पहिल्यांदा आपली साथ द्यायला पाहिजे ती आई आधीच एकटी पडलेली असते. आई त्यांचं अर्धांग असतं. अर्धांगवायूनं लुळं पडलेलं फरफटत जात असतं. जिथे नेलं जातं तिथे. नाही माधवी, पण आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. नाहीतर ही लांडगी टोळ्याने शहराच्या रस्त्यात फिरायला लागते. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. नाही नाही कशी? हे बघ, मी म्हटलं नव्हतं. मॅडम थांबा प्लीज जाऊ नका. ती मुलंच असते. अगं आपण कीहोल मधून बघू, नसतील तर दार उघडू. मॅडम
एकच मुलगा दिसतोय. जाडाजुडा असेल, हो. अगदी अप टू डेट कपडे घातले असतील, कडक इस्त्रीचे, हो. थोडीशी थोडीशी दाढी वाढली असेल आणि केसही. आज तर मेन माझ्या मागे लागलाय. मीच पहिल्यांदा प्रपोज केलं, तेही 11वीत असताना. मी धुडकावून लावलं, तेव्हापासून छळतोय. कॉलेजभर पडीक असतो तो तो आणि त्याची ती युजलेस माकडं. पण मॅडम मॅडम तो एकटा कसा असेल? बोलू नकोस. दाराला कान लावून ऐकतायत आपण काय बोलतोय ते. आता 4 आणि तो 5वा. 5 जण आपल्या दारापाशी उभे आहेत माधवी. एक मिनिट. काय करतायत तरी काय? काय नाही, दारापाशी उभे आहेत. मधूनच दाराला कान लावून ऐकतायत. आपापसात बोलतायत. आता ते नेमप्लेटवरचं नाव लिहून घेतलं. कालचे वैतागले. आपण दार उघडत नाही म्हणून त्यातले दोघे वर गच्चीवर गेलेत. आता परत खाली आले. आता सगळे दारापाशी उभे आहेत आणि दाराकडे असे काय बघतायत की जणू कोणीतरी दार उघडणार आणि हे आतच घुसणार. नाहीतर स्वतः दार उघडणार आणि शिकारीवर झडप घालणार. जसे लांडगे एका निशस्त्राचे लचके तोडतात. हो. आणि अचकट विस्कट चेष्टा करत असते. आपण आत अडकलो आहोत म्हणून चेहऱ्यावर एक छद्मी विजयी हास्य असेल त्यांच्या. हो. आणि आता सगळे मोठ्याने असतायत. चला, माझ्या बरोबर आणखी एखादी बाई असली तर तेवढी सोय असा एखादा जोक टाकून हसत असते. काय म्हणालीस? का राग आला मॅडम? शिसारीही आली असेल, पण मी हे रोज ऐकते. कॉलेजमध्ये हे मी रोज ऐकते. आपली सोय अमुक तमुक. मी सांगते मॅडम, बाहेर देखील हेच बोलत असते. डोळ्यात वासना तळपत असेल, ऊर धपापत असेल, शर्टाची बटणं उघडी टाकून आपल्या पुरुषार्थ दाखवत असते. आणि आपण निर्लज्जप्रमाणे या कीहोल मधून बघतोय. दार देखील उघडू शकत नाही. कारण काही झालं तरी शेजारची दारं सुद्धा वाजायची नाही. पण तुम्ही काहीतरी करा मॅडम. मला हे सहन होत नाहीये. माझं डोकं फुटेल आता मॅडम. प्लीज तुम्ही काहीतरी करा मॅडम. प्लीज काहीतरी करा मॅडम. एक मिनिट. घाबरू नको. हे बघ, आपण पोलिसांना फोन करू. मग तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना? त्याचा काही उपयोग होणार नाही मॅडम. ते येईपर्यंत ही पोरं निघून गेली असते. त्यांच्या गाडीचे नंबर, त्यांच्या वेळा, अगदी पोलीस चौकीत लेखी तक्रार करून काही उपयोग झाला नाही. त्यांना घटना घडताना तिथे बोलवावं लागतं. आय विटनेस लागतो. मी सांगते मॅडम, त्याचा काही उपयोग होणार नाही. हे बघ, तू कीहोल पाशी उभी राहा. मी पोलिसांना फोन कर. अगं जा. अगं घाबरतेस काय? दार बंद आहे ना. यातून बघ. हॅलो, पोलीस हेडक्वार्टर्स ना? हे पा, मी अनुपमा बोलते. अनुपमा. माझ्याकडे एक मुलगी आली आहे. तिच्या माग काही पोरं लागलेत. हो. माधवी गोरे. मी शारदानगरला राहते. हे बघा, आम्हाला मदत करा.
ती मुलगी घाबरली आणि आणि मी पण. हो, तोच पत्ता. हॅलो, हे बघा. कशावरून काय? ती मुलगी खोटं बोलेल का? आणि आणि ती पाठलाग करणारी पोरं आमच्या दारापर्यंत आले. हा, हो, सारखे बेल वाजवतायत, दारावर थापा मारतायत. हॅलो हॅलो, हे बघा, काहीतरी करा. ती मुलगी घाबरली आणि 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 मी पण. हॅलो हॅलो हॅलो. मॅडम ती मुलं गेली, म्हणजे इथून तरी गेली. मॅडम नाही, ती गेली नव्हती. काका गेले नव्हते. असं समजून मी दार उघडलं आणि मॅडम मॅडम आई आई आई, मला मोठ्या काकांची भीती वाटते ग. लपाछपी खेळत होते तर मागं कॉट खालनं आले आणि जवळ घेतलं. मला उकारीच आली. सिगरेटचा तो घाण वास. मी धावत जाऊन दार लावलं. थोडा वेळ दारावर थापा मारल्या. काका गेले असे समजून मी दार उघडलं तर पलीकडे लपले होते. एकदम कडेवर घेतलं. मी ओरडायला लागले तर माझं तोंड बंद केलं. हे बघ ओठातून रक्त येत आहे. आई, आपण नको छोट्या काकांचं लग्न होईपर्यंत थांबायला. आई, चल, आपण जाऊ घरी. आई, चल. काय सांगू नको कोणाला? अगं मी नाही जात आपण. आता काय आखूट रोग आहे का? ते मोठे आहेत म्हणून काय झालं? मी चुकले. कुणाला नको सांगू. आणि ते समोर आले तर खाली मान घालू का? ते मोठे आहेत म्हणून? मी मुलगी आहे म्हणून खाली मान घालू? म्हणून खाली मान घालू? त्यापेक्षा ही मानच तोडून टाकू. हो, ही मानच तोडून टाकू तुझी आणि माझी. म्हणजे प्रश्नच मिटला. खाली मान घालायलाच नको. प्रश्नच मिटला. मॅडम खरंच माधवी, तेव्हा प्रश्न मिटला. काका तसेच राहिले. घरडाई जदा राहिला. पण मी खाली मान घातली. मॅडम काय झालंय तुम्हाला? नाही माधवी, पण तू खाली मान घालू नको. खूप वाईट असतं गे
रात्र रात्र झोप येत नाही. आपण आपलंच खून करतो ग. पण तू खाली मान घालू नको. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. हो बाई, 5 वाजले. राजू येईल एवढ्यात. राजू, हो, माझा मुलगा शाळेतनं येईल एवढ्यात. रिक्षा सोडती त्याला. एक चल, तू आवर. म्हणजे राजू आल्यावर तुला मी घरी सोड. चल. मॅडम, मॅडम, काय ग? मॅडम, तिघजण खाली उभे आहेत आणि दोघं आपल्या दारापाशी उभे आहेत मॅडम. म्हणजे राजू आल्यावर त्याला काय केलं म्हणजे? आपण शाळेत फोन करायचं का? त्याला तिथेच थांबवा, आम्ही येऊन घेऊन जातो. हा, काही उपयोग नाही. इवाना तो निघालाय असेल. येईल तो एवढ्यात. मॅडम, मॅडम, तू काय मॅडम मॅडम करतेस? लहान का माझा राजू? त्याला काय केलं म्हणजे? आता काय करायचं? आता मी तरी काय सांगू? ए तू जा इथनं. तू जा. मॅडम, तू जा लवकर. तू येईल एवढ्यात. मॅडम, पण दारापाशी ती मुलं उभी आहेत. मग मी काय करू? एवढा वेळ ठेवला ना तुला. मॅडम, अजून थोडा वेळ मॅडम प्लीज. सॉरी. तू जा इथनं. तुझ्यामुळे माझ्या मुलाला काय केलं म्हणजे? मॅडम प्लीज माझा विचार करा मॅडम. नाही, तू जा. मॅडम प्लीज अजून थोडा वेळ मॅडम. हे बघ, वेळ नाही. 5:15 वाजले. तू जा. मॅडम तू जा, नाही तर मी जा. मॅडम तू जा. मॅडम, ती बाहेर मुलं तू उभी आहेत. जा. मॅडम प्लीज मॅडम, मी काय करू मॅडम, शकते थोडा एवढा वेळ वेळ? मॅडम. नाही. मॅडम हेल्प मी मॅडम हेल्प मी. I'm sorry. माधवी, I'm sorry. I'm sorry, माधवी. अजून 15 मिनिटांनी तुला ठेवलं असतं. पण I'm helpless. हॅलो, मिसेस जोशी, तुम्हाला माहित आहे आपण हेल्पलेस आहोत. हेल्पलेस. विद्या प्रबोधिनी वाणिज्य शिक्षण संगणक आणि व्यवस्थापन महाविद्यालय. लेखक योगेश सोमण. दिग्दर्शन महादेव सावंत. पार्श्वसंगीत अरुण मराठी. प्रकाश योजना रुद्रेश भामल. नेपथ्य मोहन खवणेकर. रंगभूषा आणि वेशभूषा
तेजस्विनी शेट्ये. कलाकार बाई तेजस्विनी शेट्ये आणि मुलगी भक्ती पोवार.